चिखली के कार्य सम्राट नगर सेवक स्वर्गीय दत्ता काका साने की 6वीं जयंती के अवसर पर आज महा आरोग्य शिविर और भव्य रक्तदान शिविर में जन सैलाब उमड़ पड़ा। काका का जलवा आज भी कायम है। काका की तरह उनके पुत्र यश साने भी नागरिकों के बीच 24 घंटे सेवा में उपलब्ध रहते हैं। आज के महा आरोग्य शिविर में हार्ट से संबंधित सभी प्रकार की जांच, स्वास्थ्य जांच, त्वचा रोग जांच, नेत्र जांच समेत सभी प्रकार की फ्री जांच व दवाइयां दी गई। इसी तरह बड़े पैमाने पर रक्तदाताओं ने रक्तदान किया और अपने सामाजिक दायित्व को निभाया। पूर्व नगर सेवक पंकज भालेकर ने भी इस महा आरोग्य शिविर में अपनी उपस्थिति दर्ज कराई। आज माझे वडील दत्ता साने यांच्या 6व्या जयंतीनिमित्त आपण दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिरचं आयोजन केलं आहे आणि या आरोग्य शिबिरला भरपूर असा प्रतिसाद मिळतोय। मी सर्व नागरिकांचे आभार मानतो। आपण सर्व उपस्थित झालात। शिबिरमध्ये ECG चेकअप आहे, स्किन चेकअप आहे आणि नेत्र तपासणी आहे। असेच विविध प्रकारचे अजून तपासणी आहे। आमचं 500चं टार्गेट आहे। दरवर्षीप्रमाणे आम्हाला 400-500 असे रक्तदान शिबिर होत असतात। आमचं 500चं टार्गेट आहे। नागरिकांना आम्ही आव्हान असं करतो की तुम्ही रक्तदान करा, जेणेकरून तुमचं रक्त हे दुसऱ्या पेशंटला वापरण्यात येईल किंवा त्यांच्या अडचणीला येईल। आपण या चिखली या मोरेवस्ती प्रभागामध्ये आपल्या सर्वांचे आमचे मार्गदर्शक कैलासवासी दत्ता काका साने यांच्या जयंतीच्या या कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। आज मला वाटतं गेल्या बऱ्याच वर्षापासून काकांच्या या जयंतीनिमित्त त्यांचे चिरंजीव यश दत्ता काका साने असतील, त्यांचे संपूर्ण साने परिवार असेल, त्यांचा सर्व प्रभागातील मित्र परिवार असेल, त्यांच्या सर्वांच्या वतीने गेल्या 6 वर्षापासून या ठिकाणी या जयंतीच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरी केली जाते। आपण पाहतोय की एक आगळी वेगळी अशी काकांची जयंती या ठिकाणी साजरी होते, कारण की आपण पाहतोय की या ठिकाणी आपल्या रुग्णांना या ठिकाणी ब्लड उपलब्ध व्हावं म्हणून या ठिकाणी मोठ्या रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। आपण पाठीमागे त्या ठिकाणी पाहतोय एक आरोग्य शिबिर देखील या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी लोकांचा रुग्णांची ECG सुविधा असेल, ब्लड चेकिंग असेल, अशा बऱ्याचशा सुविधा या ठिकाणी या प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी राबवण्यात आलेल्या आहे। निश्चितच समाजाला जे उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आहेत। आपण पाहतो की आज रुग्णांची सेवा करणं आणि खऱ्या अर्थानं त्यांना कमी पडत असलेले रक्तपुरवठा देणं यासाठी सर्व प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठे कार्यक्रम गेल्या 6 वर्षापासून घेतले। मला वाटते आम्ही देखील 6 वर्षापासून या ठिकाणी काकांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित आहोत। मी या प्रतिष्ठानला या ठिकाणी सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो। असेच कार्यक्रम आपण काकांच्या आठवणीमध्ये वर्षानुवर्षे घ्यावेत आणि निश्चितच त्याचा सर्व आपल्या प्रभागातील परिसरातील नागरिकांना लाभ निश्चित याचा होईल, कारण की पाहतो की ज्यावेळेस काका होते निश्चितच या प्रभागाला आजूबाजूच्या सगळ्या गावांना या ठिकाणी काकांचा फार मोठा आदर होता, कारण की त्यांनी गेले 3-4 टर्म या ठिकाणी महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून विरोधी पक्षनेता म्हणून जे काम केलं निश्चितच ते आमच्यासारख्या तरुणांना एक मार्गदर्शक असं काम आहे। आजही आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आखून दिलेल्या या ठिकाणी मार्गदर्शनाखाली आम्ही आज आमच्या प्रभागामध्ये काम करतोय। निश्चितच त्यांच्या सदैव प्रेरणा आमच्या पाठीशी राहील। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी त्यांचे चिरंजीव यश दत्ता काका साने असतील हे आपल्या प्रभागामध्ये आज एक चांगल्या ठिकाणी त्यांनी एक चांगल्या प्रकारचं काम उभं केलेलं आहे। त्यांनाही त्यांच्या पुढील वाटचालीत मी शुभेच्छा देतो। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।